नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी होणार आहे मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंटेलिजन्स ब्युरोकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 ची. इथे जे तुमचं जे पोस्ट जे असणार आहे इंटेलिजन्स ब्युरोकडून मल्टीटास्किंग स्टाफ जनरलसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. एमटीएससाठी जनरल. ओके. टोटल इथे 362 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी पास. फक्त आणि फक्त 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे इंटेलिजन्स ब्युरोकडून आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडची वॅकन्सी आहे. मल्टीटास्किंग स्टाफसाठी जनरलसाठी एक्झामिनेशन असणार आहे 2025 ची. याची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इन्व्हाइट फॉर इंडियन नॅशनल्स डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ जनरलसाठी एमटीएससाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला इंटेलिजन्स ब्युरोकडून इथं वॅकन्सी आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये आता इंटेलिजन्स ब्युरोच्या ऑफिसनुसार इथं पदं काढलेली आहे त्यांनी. टोटल ऑफ वॅकन्सी UR, OBC, NCL, SC, ST आणि EWS आणि टोटल वॅकन्सी. आता याच्यामध्ये जर बघायला गेले, अगरतालासाठी इथं 6 वॅकन्सी असणार आहे. अहमदाबादसाठी इथं 4 वॅकन्सी असणार आहे. ऐजवालसाठी 11 वॅकन्सी, अमृतसरसाठी 7 वॅकन्सी, बेंगळुरूसाठी 4 वॅकन्सी, भोपालसाठी 11 वॅकन्सी, भुवनेश्वरसाठी 7 वॅकन्सी. ओके. चंदीगडसाठी 7 वॅकन्सी, चेन्नईसाठी 10 वॅकन्सी, देहरादूनसाठी 8 वॅकन्सी, दिल्ली IB हेडक्वार्टरसाठी, दिल्ली इंटेलिजन्स ब्युरो हेडक्वार्टरला 108 वॅकन्सी आणि त्याच्यानंतर गंगटोकसाठी 8 वॅकन्सी, गुवाहाटीसाठी 10 वॅकन्सी, हैदराबादला 6 वॅकन्सी. ओके. इम्फालला 0 वॅकन्सी आहे. त्यानंतर इटानगरला 25 वॅकन्सी, जयपूरला पण 0 वॅकन्सी, जम्मूला 7 वॅकन्सी, कालिम्पोंगसाठी 3 वॅकन्सी, कोहिमासाठी 6 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं 21 नंबरला कोलकाताला 1 वॅकन्सी, लेहला 10 वॅकन्सी, लखनौमध्ये 12 वॅकन्सी बघायला मिळतात, मिरटमध्ये 2 वॅकन्सी, मुंबईला 22 वॅकन्सी, त्याच्यानंतर नागपूरमध्ये 2 वॅकन्सी. ओके. पणजीमध्ये 2 वॅकन्सी, पटनामध्ये 6 वॅकन्सी, रायपूरमध्ये 4 वॅकन्सी, रांचीसाठी 2 वॅकन्सी, शिलाँगसाठी 7 वॅकन्सी, शिमलासाठी 5 वॅकन्सी, सिलिगुरीसाठी 6 वॅकन्सी, श्रीनगरला 14 वॅकन्सी, त्रिपुरासाठी 13 वॅकन्सी, वाराणसीमध्ये 3 वॅकन्सी, विजयवाडाला 3 वॅकन्सी. टोटल इथं 362 वॅकन्सी निघालेली आहे. वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांसाठी, वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये इथं वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये वेगळ्या वेगळ्या इंटेलिजन्स ब्युरोच्या ऑफिसमध्ये इथं वॅकन्सी आहे. ओके. या ज्या वॅकन्सी दिलेल्या आहे मल्टीटास्किंग स्टाफच्या वॅकन्सी असणार आहे. याचं नेम ऑफ द पोस्ट मल्टीटास्किंग स्टाफ जनरलसाठी. याची जी असणार आहे जनरल सेंट्रल सर्व्हिसेस आहे. ग्रुप सीची नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट नॉन मिनिस्ट्रियल. याच्यामध्ये सॅलरी आपल्याला बघायला मिळतात. लेवल 1 सॅलरी म्हणजे सॅलरी स्लीव असणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत पगार भेटणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेली संपूर्ण माहिती पे स्केल. ओके. स्पेशल सेक्रेटरीवाला सर 20% आपल्याला मिळणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मॅट्रिफिकेशन फक्त 10वी पास पाहिजे आपण, तर डोनेशन सर्टिफिकेट लागणार आहे त्यास आपल्या डिस्ट्रिक्टचं. ओके. एज लिमिट असणार 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 14/12/2025 पर्यंत एज लिमिट काउंट असणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन. अपर एज लिमिटसाठी सूट असणार SC ST ला 5 वर्ष एज सूट, OBC ला 3 वर्ष एज सूट आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, कास्ट, कॅटेगरी, त्याच्यानंतर आपल्याला याच्यात संपूर्ण आपला 14/12/2025 पर्यंत काउंटिंग आहे आपलं. याच्यामध्ये PWD ला पण इथं अपॉर्च्युनिटी आहे. ओके. इथं सर्व्हिस दिलेली आहे, लिबर्टी बद्दल माहिती दिलेली आहे. आता एक्झामिनेशन स्ट्रीम जे दिलेली आहे तुम्हाला, एक्झामिनेशन पॅटर्न आपल्याला बघू शकता. आता आपण तुम्ही आता ऑनलाईन टायर 1 आणि टायर 2 मध्ये एक्झामिनेशन आपली कंडक्ट केली जाते. आता ऑनलाईन एक्झामिनेशन जी असणार आहे टायर 1 मधली MCQ टाईप आपल्याला 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. 100 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक एका प्रश्नाला 1 मार्क. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन असणार आहे. 40 मार्क असणार आहे. कॉम्प्युटर अप्टिट्यूडचे 20 मार्क असणार आहे. न्यूरिकल अनालिटिकल अँड लॉजिकल ॲबिलिटीचे रिझनिंगचे 20 मार्क्स असणार आहे. इंग्लिशचे 20 मार्क असणार आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग राऊंड आन्सरमध्ये 100 मार्काची एक्झामिनेशन आपली कंडक्ट केली जाणार आहे 1 घंटा टाईम. त्याच्यानंतर टायर 2 मध्ये आपल्याला दिलेले आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. इंग्लिश लँग्वेज अँड आपल्याला दिलेले आहे बेसिक इंग्लिश लँग्वेज असणार आहे. याच्यामध्ये दिलेले आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे जे की आपल्याला सिनेमॉन्स
एनिमल्स जे करेक्ट असतात आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला इथं पॅसेज वगैरे दिलेलं आहे 150 वर्डचा इथं पॅसेज आपल्याला इथं लिहायचं असतं 20 मार्काची क्वालिफाईंग असणार आहे 50 मार्काची असणार आहे इथं एक्झामिनेशन ओके टोटल 50 मार्क 1 घंटा टाइम दिला जाणार आहे. एक्झामिनेशन सेंटर दिलेल्या सिटीनुसार आता याच्यामध्ये आता बघू शकता फर्स्ट नंबरला दिलेलं आहे अंदमान निकोबार आयलँड्स आंध्र प्रदेश सॉरी अरुणाचल आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश त्यानंतर जम्मू अँड काश्मीर झारखंड मणिपूर तेलंगणा या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची जिल्ह्यांची नावं अरुणाचल प्रदेश मेघालय त्रिपुरा मिझोराम कर्नाटका नागालँड उत्तर प्रदेश त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर बिहार केरला पंजाब ओडिशा उत्तराखंड वेस्ट बंगाल राजस्थान लडाख मध्य प्रदेश दिल्ली चंदीगड छत्तीसगड गोवा गुजरात ओके महाराष्ट्र सिक्कीम तामिळनाडू आणि हरियाणा ह्या स्टेटची नावं दिली त्या जिल्ह्यांची नावं इथं समोर दिलेली आहे जे की तुम्ही वाचू शकता ओके आता महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे एक्झामिनेशन जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई MMR नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली एवढे सेंटर आपल्याला बघायला मिळतात ओके आता याच्यामध्ये दिलेलं आहे SIB बद्दल इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे ओके हे तुम्ही वाचू शकता सिलेक्शन जे तुमचं ते तुम्हाला मी आज सांगतो कॅन्डिडेट ऑफ सिलेक्शन प्रोसेस 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये याच्या 100 मार्काचे एक्झामिनेशन असणार आहे जे काही तुम्हाला मी सांगितलेले आहे प्री एक्झामिनेशन्स मध्ये जे दिले टायर 1ला आपल्याला 30 मार्क्स आणायचे आहे UR कॅटेगरीला ओबीसीला 28 मार्क SC/ST ला 25 मार्क ओबीसीला EWला 30 मार्क आणायचे एक सर्व्हिसमॅन्स वगैरे दिलेले आहे ओके त्यानंतर त्यानंतर आपल्याला टायर 1 झाल्यानंतर टायर 2 मध्ये आपली टायर 2 ला आपल्याला टायर 2 ला आपल्याला 20 मार्क आणायचे आहे क्वालिफाईंग साठी तेव्हाच आपण इथं क्वालिफाय होऊ शकतो इथं दिलेलं आहे फायनल मेरिट लिस्ट लागणार तुमच्या या दोघी एक्झामनुसार आणि त्या टाय बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे आता इथं प्रोव्हिजन आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ओके त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर मिनिमम आपल्याला इथं क्वालिफाईंग एक्झामिनेशन मॅट्रिफिकेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे इंट्रोडक्शन फॉर ऍप्लिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे जी की असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिलेले आहे 22/11/2025 पासून आपल्याला 22/11/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे लास्ट डेट आपल्याला असणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची सॉरी 22/11/2025 पासून फॉर्म चालू झालेला आहे तर आपल्याला 14/12/2025 पर्यंत शेवटची दिनांक असणारे फॉर्म भरण्याची आणि पेमेंट फीस भरायची ओके त्याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरायचं रजिस्ट्रेशनसाठी आय एम ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅलिड मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे ओके संपूर्ण माहिती भरून घ्या व्हॅलिड ID प्रूफ वगैरे सर्टिफिकेशन मार्कशीट प्रिंट आउट करून घ्या आउट अप्लाय करण्यासाठी मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाका त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्टेप बाय स्टेप फॉर्म भरा स्टेज 1 स्टेज 2 रजिस्ट्रेशन करा लॉग इन पासवर्ड भेटल्यानंतर डबल लॉग इन करा पर्सनल डिटेल क्वालिफिकेशन डिटेल अपलोड सिग्नेचर फोटोग्राफ्स वगैरे हे सगळं अप्लाय करायचं आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे स्टेज आपल्याला दिलेली आहे पर्सनल आपल्याला स्टेज 2 मध्ये माहिती दिलेली आहे फॉर लाईव्ह फोटोग्राफ्स इमेज सिग्नेचर्स अँड त्याच्यानंतर दिलेलं आहे SIB मध्ये 100 एक्झामिनेशन फी दिलेली आहे 100 रुपये असणार आहे आणि अदर कॅटेगरी 100 रुपये फक्त असणार आहे ओके आणि 550 रुपये एक्झामिनेशन फीज असे 750 रुपये लागणार आहे ST ST कॅटेगरीला 100 रुपये लागणार नाही एक्झामिनेशन फीचे फक्त 550 रुपये चार्जेबल लागणार आहेत बाकीच्यांना 650 लागणार आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर मंडे टू थर्सडे याच्यात तुम्ही या नंबरला कॉल करू शकता हेल्पलाईन नंबरला काही डाऊट असेल त्यांना विचारपूस करू शकता तुम्ही ओके याच्या संपूर्ण माहिती वगैरे आपल्याला नीट भरायची आहे याच्यात दिलेली आहे संपूर्ण माहिती ओके आपल्या एक्झामिनेशन जाताना आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जायचं आहे एक्झामिनेशन फीस बद्दल डबल एकदा माहिती सांगतो की ऑल कॅन्डिडेटला 550 रुपये लागणार आहे आणि 100 रुपये आपल्याला एक्झामिनेशन फीस आणि 750 रुपये रिक्वायरमेंट प्रोसेसिंग फीज ओके आणि UR EWS ला 100 रुपये चार्जेस लागणार आहे ऑल ओबीसीला 100 रुपये प्लस 550 रुपये 650 रुपये बाकीच्यांना 550 रुपये ओके SC ST वर असो ना ओके यात दिलेले आहे 550 रुपये लागणार आहे SC ST ला OBC NCL वगैरे ते असतील त्यांच्यासाठी 100 रुपये प्लस 550 ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता जनरल इंट्रोडक्शन दिलेले आहे याच्याबद्दल तुम्ही माहिती वाचू शकता 10वीवर हा फक्त फॉर्म आहे यांना कोणाला सुवर्ण संधी आहे याच्यासाठी अप्लाय करू शकता मॅट्रिफिकेशन वाल्यांसाठी इथं सगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे कॅटेगरीचे वगैरे वगैरे सगळे ओके आता याच्यात फॉर्मॅट सर्टिफिकेशन खाली दिलेले आहे जी की तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे फॉर्म आपले चालू झालेले आहे 22/11/2025 ते तर आपण
14/12/2025 पर्यंत फॉर्म भरू शकतो. ओके. याची अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल. ओके. आणि जर की तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो मी. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ओके. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब फॉर व्हिडिओज असतो. अशाच नवीन नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.